नमस्कार. मी किलचे विजयकुमार दगडूआप्पा, सहशिक्षक, ईश्वर माध्यमिक विद्यालय, सावरगाव थोट, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. विजय मॅथ्स या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर पहा, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण टँजंट प्रॉपर्टीज आणि त्यावरील एक्झाम्पल्सवर चर्चा केलेली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टचिंग सर्कल्स, स्पर्श वर्तुळे या घटकावर चर्चा करणार आहोत. तर आपण स्पर्श वर्तुळे कशाला म्हणतोय, टचिंग सर्कल्स कशाला म्हणतोय, तर या ठिकाणी पहा, इफ टू सर्कल्स इन दी सेम प्लेन intersect with a line in the plane in only one point. जेव्हा एकाच प्रतलातील दोन वर्तुळे त्या प्रतलात असणाऱ्या एका रेषेला एकाच बिंदूमध्ये जर इंटरसेक्ट करत असतील किंवा स्पर्श करत असतील, त्यावेळी आपण त्या सर्कलला टचिंग सर्कल्स असं म्हणतो. दे आर सेड टू बी टचिंग सर्कल्स अँड दी लाईन इज देअर कॉमन टँजंट. त्या लाईनला आपण त्याची सामायिक स्पर्शिका म्हणतो आणि जो काय कॉमन पॉइंट आहे, दी पॉइंट कॉमन टू दी सर्कल्स अँड दी लाईन इज कॉल्ड देअर कॉमन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. तर या ठिकाणी फिगर जर आपण पाहिली तर या ठिकाणी किती कंडिशन्स असू शकतात हे या ठिकाणी फिगरवरून लक्षात येईल. आता या पहिल्या फिगरमध्ये जर आपण पाहिलं तर सेंटर सर्कल विथ सेंटर एम अँड एन टचेस लाईन पी. या लाईन पी ला एकाच बिंदूमध्ये ते स्पर्श करतात. आणि सेकंड फिगरमध्ये जर पाहिलं तर सर्कल विथ सेंटर आर अँड एस, दीज टू सर्कल्स टचेस लाईन एल ॲट पॉइंट टी. टी हा त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे आणि लाईन एल ही कॉमन टँजंट आहे. पहिल्या फिगरमध्ये लाईन पी काय असेल, कॉमन टँजंट असेल. मग आपण याला इंटरनली टचिंग सर्कल आणि एक्सटर्नली टचिंग सर्कल असं म्हणतोय. आंतरस्पर्शी वर्तुळे आणि बाह्यस्पर्शी वर्तुळे. मग आता फर्स्ट फिगरचा जर विचार केला तर आपण असं म्हणू शकतो, इन फिगर दी सर्कल्स विथ सेंटर एम अँड एन टच इच अदर इंटरनली अँड लाईन पी इज देअर कॉमन टँजंट. एम आणि एन केंद्र असलेली वर्तुळे या लाईन पी ला इंटरनली काय करतात, एकमेकांना या ठिकाणी आतून स्पर्श करतात आणि त्या रेषेला सुद्धा स्पर्श करतात. इच अदर इंटरनली अँड लाईन पी. आणि अशा वेळी असे जे काही सर्कल्स असतात त्याला आपण इंटरनली टचिंग सर्कल्स असं म्हणतो. आणि सेकंड फिगरच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण असं म्हणू शकतोय की दी सर्कल्स विथ सेंटर आर अँड एस टच दी लाईन एल इन पॉइंट टी, सो दे आर टू टचिंग सर्कल्स विथ L as common tangent. They are touching externally. समजा आपण जर डेफिनेशन करण्याचा प्रयत्न केला की इंटरनली टचिंग सर्कल्स कशाला म्हणायचे आणि एक्सटर्नली टचिंग सर्कल्स कशाला म्हणायचे, आंतरस्पर्शी वर्तुळे केव्हा म्हणायचे आणि बाह्यस्पर्शी वर्तुळे केव्हा म्हणायचे,
तर त्यावेळी आपण असं म्हणू शकतो की जी काही स्पर्शवर्तुळे आहेत, टचिंग सर्कल्स आहेत, या फर्स्ट फिगरमध्ये जर पाहिलं तर या दोन टचिंग सर्कल्सचे जे काही सेंटर्स आहेत, हे सेंटर्स त्यांच्या कॉमन टँजंटच्या एकाच बाजूस आहेत. इफ सेंटर्स ऑफ टचिंग सर्कल्स located at one side of tangent, that circles are called as internally touching circles. अशा वर्तुळांना आपण इंटरनली टचिंग सर्कल्स असं म्हणू, आंतरस्पर्शी वर्तुळे म्हणू. आणि जेव्हा त्यांचे सेंटर्स हे त्यांच्या कॉमन टँजंटच्या अपोजिट साईडला जातील त्यावेळी त्याला आपण एक्सटर्नली टचिंग सर्कल्स असं म्हणू शकतोय. जेव्हा दोन स्पर्शवर्तुळांचे केंद्रबिंदू त्यांच्या सामायिक स्पर्शिकेच्या विरुद्ध अंगास असतील तेव्हा ती वर्तुळे ही बाह्यस्पर्शी वर्तुळे असतील. आणि जेव्हा दोन स्पर्शवर्तुळांचे केंद्रबिंदू त्यांच्या सामायिक स्पर्शिकेच्या एकाच अंगास असतील तेव्हा त्याला आपण आंतरस्पर्शी इंटरनली टचिंग सर्कल्स असे म्हणू. पहा, डेफिनेशन आपण आपल्या आपल्या भाषेमध्ये तयार करू शकतो. फक्त आपणाला ती कन्सेप्ट कळणं गरजेचं आहे की आपण टचिंग सर्कल्स कशाला म्हणतोय, इंटरनली टचिंग केव्हा होतील, एक्सटर्नली टचिंग केव्हा होतील. आता यानंतर समजा आपण याच्या थेरमचा विचार केला की टचिंग सर्कल्स थेरम तो काय आहे, त्याचं स्टेटमेंट पहा. इफ टू सर्कल्स टच इच अदर their point of contact lies on the line joining their centers. म्हणजे दोन स्पर्शवर्तुळांचे जो काही पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कुठे असतो, त्या दोन सर्कलचे जे काही सेंटर्स आहेत त्या सेंटर्सना जोडणाऱ्या रेषाखंडावर असतात किंवा त्या दोन केंद्रबिंदूमधून जाणाऱ्या रेषेवर असतात. तर याच्यासाठी आपण फिगर काढू. एक सर्कल आपण विथ सेंटर ए काढलं आणि दुसरं विथ सेंटर बी. सर्कल ए अँड बी, these two circles touch each other at point C, आणि C पॉइंट मधून आपण लाईन L ही काय काढलेली, कॉमन टँजंट काढलेली आहे. आपणाला हे माहिती टू सर्कल्स टचेस इच अदर, दोन वर्तुळ एकमेकांना स्पर्श करतात हे माहिती. हे आपलं काय असेल, गिव्हन असेल. आपणाला काय प्रूव्ह करायचे, आपणाला प्रूव्ह करायचे पॉइंट सी लाईज ऑन लाईन ए बी. पॉइंट सी हा ए बी लाईनवर असला पाहिजे. याचाच अर्थ पॉइंट ए, पॉइंट सी अँड पॉइंट बी आर कोलिनियर पॉइंट्स. हे आपणाला या ठिकाणी सिद्ध करायचं. मग आता या ठिकाणी पहा, प्रूफ देत असताना कसा द्यावा लागेल. या ठिकाणी आपणाला टँजंट थेरमचा या ठिकाणी आधार घ्यावा लागेल. पाहूत आपण. आता या ठिकाणी गिव्हन काय आहे, मग सी इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ द टू सर्कल्स विथ सेंटर ए अँड बी. सी हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. हे पक्ष आहे आपलं, गिव्हन आहे. काय सिद्ध करायचंय, पॉइंट सी लाईज ऑन द लाईन ए बी, हा ए बी लाईनवर आहे. मग प्रूफ देत असताना आपण काय म्हणू, या ठिकाणी पहा, लेट लाईन एल बी द कॉमन टँजंट पासिंग थ्रू सी
पॉईंट सी मधून जाणारी लाईन एल काय आहे, कॉमन टँजंट आहे ऑफ टू सर्कल्स, आणि ही जर कॉमन टँजंट असेल तर या ठिकाणी आपण सांगू शकतो एका आपण सर्कलचा विचार केला तर एल जर टँजंट असेल तर AC हा लाईन एलला परपेंडिक्युलर असला पाहिजे, किंवा लाईन एल ही AC ला परपेंडिक्युलर असेल. त्याच पद्धतीनं सेकंड सर्कलचा आपण विचार केला तर लाईन एल ही BC ला सुद्धा कशी असली पाहिजे, परपेंडिक्युलर असली पाहिजे. मग आता या ठिकाणी पहा, तेच आपण या ठिकाणी लिहिणार आहे. देअरफॉर लाईन एल परपेंडिक्युलर सेगमेंट AC, लाईन एल ही AC सेगमेंटला परपेंडिक्युलर असेल. त्याच पद्धतीनं लाईन एल ही BC सेगमेंटला सुद्धा परपेंडिक्युलर असेल. यालाच थोडं उलट लिहूत आपण की सेगमेंट AC परपेंडिक्युलर लाईन एल अँड सेगमेंट BC परपेंडिक्युलर लाईन एल. आणि जर AC हा लाईन एलला परपेंडिक्युलर असेल, BC हा लाईन एलला परपेंडिक्युलर असेल, तर आपल्याला माहीत आहे की एखाद्या रेषेवरील बिंदूतून किती लंब काढता येतात, एक आणि एकच लंब काढता येतो. हाऊ मेनी परपेंडिक्युलर लाईन्स पासिंग थ्रू C विच इज परपेंडिक्युलर टू लाईन एल. लाईन एलला C बिंदूमधून किती परपेंडिक्युलर ड्रॉन करू शकतो आपण, एकच. मग जर AC हा लाईन एलला परपेंडिक्युलर असेल, BC ही लाईन एलला परपेंडिक्युलर असेल आणि C हा त्या कॉमन पॉईंट आहे AC आणि BCचा, याचा अर्थ ABC काय असले पाहिजेत, कोलिनियर पॉईंट असले पाहिजेत, एकरेषीय बिंदू असले पाहिजेत. म्हणून या ठिकाणी आपण सांगणार आहे थ्रू पॉईंट C ओनली वन परपेंडिक्युलर टू लाईन एल कॅन बी ड्रॉन. C पॉईंट मधून आपण या लाईन एलला किती परपेंडिक्युलर ड्रॉन करू शकतो, ओनली वन लाईन परपेंडिक्युलर टू लाईन एल. म्हणून आपण या ठिकाणी सांगू की देअरफॉर पॉईंट C A B आर कोलिनियर पॉईंट्स. म्हणून ते एकरेषीय असतील, आणि एकरेषीय असतील हेच आपण सांगितल्यानंतर आपलं हे सिद्ध झालेलं आहे. पॉईंट C लाईज ऑन दी लाईन AB. म्हणून पॉईंट C हा AB वर असला पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी थेरम ऑफ टचिंग सर्कल्स हा प्रूव्ह करून सांगू शकतो. एक वेळा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण हा थेरम स्वतः लिहून काढा, म्हणजे आपल्याला पूर्णपणे लक्षात येईल. त्यानंतर आपण पहा की काही बाबी आत्तापर्यंत टचिंग सर्कलच्या बाबतीमध्ये ज्या काही शिकलो त्यावर थोडं ओव्हरलुकिंग करू आणि त्यानंतर त्यावर एक प्रॉब्लेम पाहू. The point of contact of the touching circles lies on the line joining their centers. आत्ताच आपण तो थेरम पाहिलेला आहे. म्हणजे दोन वर्तुळाचा स्पर्शबिंदू हा त्यांच्या केंद्रांना जोडणाऱ्या रेषेवर असतो. दुसरं काय, आपण आता या ठिकाणी या बाबीचा आपण विचार केलेला नव्हता की जर दोन सर्कल एक्सटर्नली टचिंग सर्कल्स असतील त्यावेळी त्यांच्या सेंटरमधलं डिस्टन्स काय असेल, हा थेरम पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलेला असेल की त्या दोन वर्तुळाचे केंद्रबिंदू आणि त्या दोन वर्तुळांचा स्पर्शबिंदू हे एकरेषीय असतात. हे माहीत झाल्यानंतर आपण या बाबीवर विचार करू शकतो की इफ दी सर्कल्स टच ईच अदर एक्सटर्नली, जेव्हा दोन वर्तुळे बाहेरूनच स्पर्श करतात त्यावेळी डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू दी सम ऑफ देअर रेडाय.
त्यांच्या त्रिज्येच्या बेरजे एवढं त्यांच्या केंद्रातील अंतर असेल त्या दोन वर्तुळाच्या. आणि ज्यावेळी इंटरनली टचिंग सर्कल्स असतील, दी डिस्टन्स बिटवीन दी सेंटर्स ऑफ दी सर्कल्स टचिंग इंटरनली इज इक्वल टू दी डिफरन्स ऑफ देअर रेडाय. जेव्हा दोन वर्तुळे अंतरस्पर्शी असतील त्यावेळी त्या दोन वर्तुळाच्या केंद्रातील अंतर किती असेल? डिफरन्स ऑफ देअर रेडाय, त्यांच्या त्रिज्येच्या फरका इतकं अंतर त्या दोन वर्तुळाच्या केंद्रात असेल. म्हणजे हे दोन सेंटेन्स लक्षात ठेवा. याच्यावरचे एक्झाम्पल्स आपल्या टेक्स्ट बुक्समध्ये आहेत. वर्तुळे बाह्य स्पर्शी असतील आणि दोन्ही वर्तुळाची रेडियस माहीत असेल तर तुम्हाला त्या दोन वर्तुळाच्या केंद्रातील अंतर काढावयाचं आहे. ज्यावेळी ते बाह्य स्पर्शी असतील तेव्हा त्यांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्येच्या बेरजे इतकं असेल आणि जेव्हा आंतरस्पर्शी असतील त्यावेळी त्या दोन वर्तुळाच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या त्रिज्येच्या लांबीच्या फरका इतकं असेल. ही दोन वाक्य लक्षात ठेवा, कारण याच्यावरचे आपणाला 1 किंवा 2 मार्काला एक्झाम्पल्स विचारले जाऊ शकतात. हेच आपण मराठीतून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला की परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळाचा स्पर्शबिंदू त्या वर्तुळांचे केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषेवर असतो. बाह्यस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजे एवढे असते आणि आंतरस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्यांच्या फरका एवढे असते. तर यावर आधारित अतिशय सोपे एक्झाम्पल्स आपल्याला पुढं तुमच्या प्रॅक्टिस सेटमध्ये देण्यात आलेले आहेत. त्यापैकी एका एक्झाम्पल्सवर आपण चर्चा करणार आहे जे थोडा वेगळं आहे. आता या ठिकाणी पाहते एक्झाम्पल काय आहे. इन फिगर दी सर्कल्स विथ सेंटर ए अँड बी टचेस each other at point C, at point E. A केंद्र असलेलं आणि B केंद्र असलेली ही दोन वर्तुळे परस्परांना E बिंदूमध्ये स्पर्श करतात. लाईन L is a common tangent which touches the circles at C and D respectively. L ही त्यांची सामायिक स्पर्शिका त्या दोन वर्तुळांना अनुक्रमे C आणि D बिंदूमध्ये छेदते किंवा स्पर्श करते. फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट CD. तर CD ची लेंथ आपणाला या ठिकाणी कॅल्क्युलेट करावयाची आहे. आपणाला या दोन्ही वर्तुळाच्या त्रिज्या दिल्यात. Find the length of segment CD if radii of the circles are 4 cm and 6 cm. दोन्ही वर्तुळाच्या त्रिज्या आपणाला माहित आहेत, त्या अनुक्रमे 4 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर आहेत. मग आपणाला या ठिकाणी एक विचार करावा लागेल की C हा जर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असेल, लाईन L जर टँजंट असेल, C हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असेल तर या ठिकाणी AC हा लाईन L ला परपेंडिक्युलर असेल. त्याच पद्धतीनं दुसऱ्या वर्तुळामध्ये पाहिलं तर BD हा लाईन L ला परपेंडिक्युलर असेल बाय टँजंट थिअरम. ठीक आहे. आणि यापूर्वी पाहिलेल्या थिअरमवरून आपण आणखीन एक या ठिकाणी सांगू शकतो. जर एका सर्कलची रेडियस 4 सेंटीमीटर असेल म्हणजे AE 4 सेंटीमीटर राहील आणि EB 6 सेंटीमीटर, यावरून आपण हे पूर्ण AB कॅल्क्युलेट करू शकतो त्यांच्या त्रिज्येची बेरीज करू. यापूर्वी पाहिले आपण.
की बाह्यस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या त्रिज्येच्या बेरजे इतकं असतं. म्हणजे या ठिकाणी तुम्ही ए बी कॅल्क्युलेट करू शकता, काही अडचण नाही. तुम्हाला या फिगरमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला ए सी माहीत आहे 4 आहे, तेवढाच ए असेल. बी डी माहिती 6 आहे, तेवढाच बी ए असेल. आणि त्यावरून तुम्ही ए बी हा 10 कॅल्क्युलेट करू शकता. आणखी काय माहीत आहे? अँगल सी 90 डिग्रीचा आहे, अँगल डी 90 डिग्रीचा आहे, हे माहीत आहे. आणि तुम्हाला कॅल्क्युलेट करावायचा आहे सी डी. मग आता या ठिकाणी सी डी कॅल्क्युलेट करत असताना ही सर्व माहिती झाल्यानंतर आपणाला या ठिकाणी काय करावं लागेल हे या ठिकाणी पाहूत आपण. पहा आता, रेडाय ऑफ एक्सटर्नली टचिंग सर्कल्स आर 4 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर. जेवढं काय आपणाला माहीत आहे तेवढं या ठिकाणी लिहून घेऊत. त्यानंतर पुढचा विचार करूत आपण काय करावं लागेल ते. त्यानंतर या ठिकाणी ए सी 4 सेंटीमीटर आहे आणि बी डी किती सेंटीमीटर आहे? 6 सेंटीमीटर. ए सी इज इक्वल टू 4 सेंटीमीटर अँड बी डी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. आता आपण जर ए बी कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला तर ए बी काय मिळेल आपणाला? 4 + 6 10 सेंटीमीटर मिळेल ए बी. ठीक आहे. आता यापुढं काय करावं लागेल? यापुढं आपण काय करू? ए मधून डी बी वर परपेंडिक्युलर ड्रॉन करू. ड्रॉ ए एम परपेंडिक्युलर बी डी. ए मधून जर आपण बी डी वर परपेंडिक्युलर ड्रॉन केला, ए एम परपेंडिक्युलर डी बी. आता या ठिकाणी काय घडेल पहा. मग या ठिकाणी जर आपण ए सी डी एम या क्वाड्रिलॅटरलचा विचार केला तर तो रेक्टँगल होईल, आयत होईल. आणि ए एम बी या ट्रँगलचा विचार केला, ए एम तर परपेंडिक्युलर ड्रॉन केला आहे, त्यामुळं ए एम बी हा राईट अँगल ट्रँगल असेल. मग या राईट अँगल ट्रँगलमध्ये तुम्हाला एम बी माहीत आहे का? माहीत नाही. कॅल्क्युलेट करता येईल का? करता येईल. कसा कॅल्क्युलेट करता येईल? तर या ठिकाणी पहा, आपण बिंदू ए मधून बी डी वर परपेंडिक्युलर ड्रॉन केलेला ए एम, त्यावेळी आपणाला ए एम डी सी हा रेक्टँगल मिळाला आहे. जेवढा ए सी असेल तेवढाच काय असेल? डी एम असेल. मग ए सी 4 आहे म्हणल्यानंतर या ठिकाणी डी एम सुद्धा किती मिळेल? 4 मिळेल. आणि बी डी माहीत आहे 6, म्हणजे एम बीची व्हॅल्यू काय मिळेल? 2 मिळेल. आणि ए बी माहिती. मग या राईट अँगल ट्रँगल ए एम बी मध्ये जर आपणाला ए बी माहीत असेल, एम बी माहीत असेल, तर आपण ए एम कॅल्क्युलेट करू शकतो. आणि ए एम कॅल्क्युलेट केला म्हणल्यानंतर या ठिकाणी जेवढा ए एम असेल तेवढाच सी डी असेल. वाय? बिकॉज क्वाड्रिलॅटरल ए बी डी सी इज अ रेक्टँगल. तर पहा, आपण आता जी चर्चा केली तेच या ठिकाणी आपण आता रिप्रेझेंट करणार आहोत. ए सी इज इक्वल टू डी एम इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. ज्यावेळी आपण ए एम हा परपेंडिक्युलर काढतो त्यावेळी ए सी आणि डी एम हे समान होतील आणि डी एम हा 4 सेंटीमीटर मिळेल. मग एम बी कसा कॅल्क्युलेट करावा लागेल? एम बी इज इक्वल टू बी डी मायनस डी एम. हा एम बी आपण कॅल्क्युलेट केला, तो किती मिळाला? 2 मिळाला. आता कोणत्या ट्रँगलचा विचार करायचा आहे आपणाला? ए एम बी या ट्रँगलचा विचार या ठिकाणी करावा लागेल. ट्रँगल ए एम बी इज अ राईट अँगल ट्रँगल. हा काटकोन त्रिकोण आहे. मग हायपोटेनियस कोणता? ए बी. कारण एम हा अँगल 90 डिग्रीचा आहे, हे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा विद्यार्थी चुकतात. या ठिकाणी ए आणि बी अँगल मूळ फिगरमध्ये 90 डिग्रीचे आहेत असं गृहीत धरतात आणि एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपण एखादं स्टेटमेंट ज्यावेळी एखाद्या एक्झाम्पलमध्ये लिहितो त्यावेळी त्याला काहीतरी कारण असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा.
म्हणून या ठिकाणी ट्रँगल AMB मध्ये कोणता अँगल 90 डिग्रीचा आहे? M, म्हणजे AB हा हायपोटेनियस असेल. आपणाला AM कॅल्क्युलेट करायचा आहे. बाय पायथागोरस थेरम आपण लिहू शकतो की AM स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर मायनस MB स्क्वेअर. या ठिकाणी पहा, AM स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर मायनस MB स्क्वेअर. कारण या ठिकाणी AB हा आपला हायपोटेनियस आहे, कर्ण आहे. आपणाला कॅल्क्युलेट करायची काटकोन करणारी बाजू AM चा वर्ग बरोबर AB चा वर्ग उणे MB चा वर्ग. मग आता या ठिकाणी AB ची व्हॅल्यू आपण काढून घेतलेली 10, MB ची व्हॅल्यू ही या ठिकाणी आपण 2 कॅल्क्युलेट केलेली आहे. या व्हॅल्यू फक्त या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करू. आपणाला मिळेल AM स्क्वेअर इज इक्वल टू 10 स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर. AM square is equal to 100 minus 4 means AM square is equal to 96. By taking square root of both sides we get AM is equal to under root 96 आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर AM is equal to 4 root 6 मिळेल. लक्षात ठेवा. आता AM जर 4 root 6 असेल तर CD ची सुद्धा व्हॅल्यू काय असेल? 4 इंटू रूट 6 असली पाहिजे किंवा 4 रूट 6 असली पाहिजे. कारण काय? तर या ठिकाणी DMAC हा काय आहे? रेक्टँगल आहे, म्हणून या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे आपण. बट क्वाड्रिलॅटरल AMDC इज अ रेक्टँगल. हा जो काही चौकोन आहे हा काय आहे? आयत आहे. मग त्याच्या सम्मुख भुजा एकरूप असतील. या ठिकाणी पहा, आपण कोणता रेक्टँगल पाहायला लागलो? तर AMDC हा रेक्टँगल असेल. यामध्ये आपण AM कॅल्क्युलेट केलाय 4 रूट 6. मग AM जेवढा आहे तेवढाच CD असला पाहिजे, म्हणून या ठिकाणी CD इज इक्वल टू AM इज इक्वल टू 4 रूट 6. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रॉपर्टीज वापरून एक्झाम्पल सोडवू शकतो. म्हणून या ठिकाणी आपण आन्सर लिहिलेले आहे CD इज इक्वल टू 4 रूट 6 सेंटीमीटर. तर अशाच पद्धतीचे यापेक्षा आणखीन सोपी उदाहरणे आपल्या पुस्तकात आहेत किंवा आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये देण्यात आलेली आहे. तर ती सर्व उदाहरणे सोडवून पहा. आपणाला टचिंग सर्कल्स ही संकल्पना लक्षात आलेली असेलच. धन्यवाद.